and welcome back to my YouTube channel. My name is Sahil and you are watching निसर्ग मोटो. सो माझ्या कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी माझा मनालीपासून सरचूपर्यंतचा प्रवास कंप्लीट केला आणि सरचूला पोचल्यानंतर मला इथे टेंट सेटअप करायचा होता. बिकॉज संध्याकाळ पण झाली होती आणि इथून पुढे मी संध्याकाळच्या वेळेला नाईट ट्रॅव्हल करू शकत नाही. सो म्हणून मी पहिला टेंट सेटअप केला काल. टेंट सेटअप करताना प्रॉब्लेम असा आला की हवा एवढ्या जोरात चालली होती की मला टेंट सेटअप करताच नाकीनऊ आले होते. पण फायनली कसं तरी करून टेंट सेटअप झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की टेंट कसा सेटअप केलेला आहे. सो बेसिकली हा टेंट असा मी सेटअप केलेला आहे. चारी बाजून एकदा दाखवतो मी तुम्हाला. आणि टेंटच्याच समोर एंट्रन्सला हा टेंटचा एंट्रन्स आहे आणि इथे मी माझी गाडी पार्क केली आहे. गाडीवरती मी माझे सगळे रायडिंग गिअर्स जे आहेत ते जरा आत्ता सकाळी ऊन पडले म्हणून उन्हात ठेवलेत. काल रात्री मला व्लॉग पण शूट करता नाही आला कारण की मला ती इच्छाच राहिली नव्हती, कारण की खूप दमलो होतो मी. पूर्ण एवढ्या उंचावरतून 12 लक्षाला पासवरतून वगैरे गाडी चालवल्यानंतर खूप वैताग आला होता. सो मी कालचं काही शूटिंग नाही केलेलं. म्हणून मी आत्ता सकाळी उठल्या तुम्हाला दाखवतो आहे की मी कशा पद्धतीने माझा सेटअप केला होता. सो गाडीवरती तुम्ही बघू शकता हायड्रेशन बॅग वगैरे हे सगळं मी आत्ता ठेवलं आहे, कारण की सगळं इतकं गार पडलं आहे की बर्फासारखं गार पडलं, जणू काय फ्रीजमधूनच बाहेर काढलं. काल खूप रात्री थंडी खूप होती आणि वारासुद्धा खूप होता. आणि इथे मी शूजसुद्धा माझे उन्हात ठेवलेले आहेत. त्यानंतर टेंट सेटअप करताना मी त्याचे पेग्स व्यवस्थित यूज केलेले आहेत. 45 डिग्री अँगलमध्ये मी पेग्स लावलेत आणि चारी बाजूंनी टेंटला सिक्युअर केलेला आहे सो दॅट तो वाऱ्याने उडून नको जायला म्हणून. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता प्रत्येक कोपऱ्याला जिथे जिथे मला पॉसिबल होतं तिथे तिथे मी पेग्स मारलेत आणि अशा पद्धतीने टेंट सिक्युअर झाला. रात्री जास्ती हल्ला नाही पण तरीसुद्धा हवा येत होती आणि त्याच्यामुळे टेंटचा आवाज येत होता आतमध्ये. सो साधारणपणे 2:30 ते 3 वाजेपर्यंत तर मला झोपच नाही लागली, कारण की आतमध्ये एवढी थंडी वाजत होती ना की शेवटी मला काय करायला लागलं, एक टी शर्ट त्याच्यावरती विंटर लायनर आणि त्याच्यावरती हे जॅकेट घालायला लागलं. सो तेव्हा कुठे जाऊन मला जरा थंडी कमी वाजली आणि फायनली रात्री जरा बरं वाटलं आणि 2:30-3च्या दरम्यान मला काल झोप लागली रात्री. त्यानंतर सकाळी उठलो 5:30 वाजता. 5:30 वाजताच इकडे सूर्य उगवला होता आणि कडकडीत ऊन पडलं होतं आणि आत्तासुद्धा ऊन एवढं प्रखर आहे की त्रास होतो आहे, म्हणजे डोळ्यालासुद्धा फार प्रखर ऊन पडलं आहे आणि गरम होतं आहे. आता हे सगळं काढायला लागणार परत मला, तर हे सगळं काढतो आणि आता आपण जाऊया टेंटच्या आतमध्ये. टेंटच्या आतमध्ये मी कशा पद्धतीने सेटअप केला होता काल हे दाखवतो. तर मित्रांनो, आत्ता आपण तंबूच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आता मी तंबूच्या आतमध्ये मी काय काय गोष्टी ठेवल्यात, कशा ठेवल्यात हे तुम्हाला दाखवतो. जे मी काल सगळं केलं होतं ऑलमोस्ट सगळं पॅकिंग करून माझं परत झालेलं आहे, पण मी फक्त एक ओव्हरव्ह्यू देतो की कसं मी सेटअप केला होता. तर सगळ्यात पहिले तुम्ही इथे बघू शकता हा एक स्टोव्ह आहे, त्याच्यानंतर हा त्याचा गॅस आहे. तर हे मी इथे ठेवला होता, इथे मी चालू केलं होतं त्याला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा USB बल्ब आहे. तर हा USB बल्ब बेसिकली पॉवर बँकला डायरेक्टली असा कनेक्ट होतो. मी तुम्हाला दाखवतो. तर ही घेतली पॉवर बँक आणि ह्याला आपण असा हा बल्ब लावला की हे बघा. सो ह्याने मला रात्री फार प्रकाश दिला आणि ही पॉवर बँक इथे पॉकेट दिलेले आहेत, इथे मी ठेवून दिली सो दॅट ही वायर पण अशी व्यवस्थित लागली. त्याच्यानंतर हा माझा भांड्यांचा डब्बा, ह्याच्यामध्ये मी सगळं जे काय मला सूप वगैरे बनवायचं होतं ते मी बनवलं. अजून सूपची काही पाकिटं शिल्लक आहेत आणि त्याचबरोबर मी सूपबरोबर प्रोटीन बार्स घेतले होते. सो ते पण मी काल रात्री खाल्ले. बस जास्ती काय खायची इच्छा होत नव्हती, कारण की प्रवासाचा थकवाच एवढा आला होता की खाणं इम्पॉर्टंट वाटत नव्हतं. पण पाणी नेहमी पित होतो, कारण की आपण आत्ता ज्या उंचीवरती आहोत तिथे लोक येऊन जनरली काय करतात, खाणं तर भरपूर खातात पण पाणी प्यायला विसरतात. त्यामुळे होतं काय, AMS झालं की त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यानंतर त्यांना उलटी होते किंवा डोकं दुखायला लागतं, या तक्रारी चालू होतात. आणि काल रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत भयानक थंडी वाजत होती तंबूच्या आतमध्ये असूनसुद्धा. पण बाहेर जेवढं गार लागत होतं त्याच्यापेक्षा कमी गार टेंटच्या आतमध्ये लागत होतं, कारण की पहिली गोष्ट तर मी हे स्लीपिंग मॅट्रेस अंथरलं होतं आणि त्याच्यानंतर अंगामध्ये मी विंटर लायनर घातलेलं होतं. सो बऱ्यापैकी थंडी कमी झाली आणि साधारणपणे 2 ते 3 वाजेपर्यंत काय रात्री मला झोपच लागली नाही, कॉज हवा एवढी जोरात चालू होती की टेंट पूर्ण फडफडत होता. पण तो व्यवस्थित सिक्युअर असल्यामुळे उडून गेला नाही कुठेही.
तर ते एक चांगलं झालं. तर इथे जवळच असलेल्या कॅम्पमधून एक विदेशी नागरिक इथे भरपूर आलेले आहेत. जसं की मी आत्ता भेटलो 3 विदेशी नागरिकांना. एक आलेलं आहे फ्रान्समधून, एक आलेले आहेत इंग्लंडमधून आणि एक आलेले आहेत वेल्समधून. सो काल पण एक मला भेटले होते न्यूझीलंडमधून, जॉन म्हणून त्यांचं नाव. त्यांच्यासोबत मी काल खूप गप्पा मारल्या. ओके, आय थिंक लाईट इज हॅव्हिंग सम इश्यूज. वी हॅव टू स्विच टू दिस अँगल. सो गाईज, जेव्हा मी इथे सरचूला पोचलो तेव्हा मला एक न्यूझीलंडमधून आलेले पाहुणे भेटले. त्यांचं नाव जॉन. हाय जॉन. Hi. Hello. Hello there. So John is basically from New Zealand and he came from all the way to Delhi to Manali. From Manali he is traveling to Leh and he wants to visit to the world's highest motorable road that we all know, that is Umlingla, mighty Umlingla. So John, how's India? Amazing. Amazing? Yeah, And incredible country. how's people here? Very friendly. Okay. Yeah, very good. Yeah, So great overall people. experience is good. All experiences apart from some maybe on the roads Okay. can Yeah. be quite dangerous. Yeah, Lots of trucks. lots of dangerous. Yeah, they just swirling through the curves. They and, don't give yeah. you. For bikers, they don't care. No, Literally they don't care. they don't care about Yeah. the motorbikes. You die, you fall, whatever you do. I don't know if they'd stop. Yeah. But yeah, incredible country. Yeah. The mountains are amazing to see it. The heights of them, the size of them. In New Zealand, where I live, is big mountains as well. Okay. I live in South Islands. You've got the Alpines. You have Mount Aspiring is quite a big mountain. Okay. So Sir Edmund Hillary. Yeah. That's where he trains before he climbs Everest. So Okay. so that's where they trained Mount Aspiring, and then they came to the So, Himalayas in the what winter. places you have traveled through the world? The world. I've been through Africa, South Africa, Namibia, Botswana, Zimbabwe, Okay. Zambia, Malawi, Tanzania, Kenya. Nice. Yeah. So many countries you have traveled. Yeah, and then Canada. This is my first time. I'm traveling to Leh for the first time only. Oh, okay. And as of now, I have covered almost 2,600 kilometers. I'm originally from Ireland, so I moved Okay. to New Zealand, but Yeah. I travelled to Australia. Travelled across Australia as well. Okay. But India's totally different. Such a big country too. Yes. So many places to see. Yeah. And this terrain is literally amazing. Yeah. Means with every curve, you get a different mountain. Yeah. Every place, everything's different. Every peak. So, John, nice to meet you. Nice to meet you, man. I can't. Safe travels. Yeah, same to you. Come to New Zealand sometime. Sure, if I get a chance, I will definitely. We'll get my email address. Yes, sure. आणि खूप मजा आली अशा नवीन नवीन लोकांना भेटून. सो ओव्हरऑल इथला जो एक्सपिरियन्स होता इट वॉज टोटली गुड. म्हणजे मी असं कधी काय एक्सपेक्टच केलं नव्हतं की असं काय माझ्यासोबत होऊ शकतं. सो खूप बरं वाटलं मला इकडे आल्यानंतर. असं वाटतं की ट्रिप ना एका योग्य दिशेने चालली आहे. आणि दॉर्जे कॅम्प्सपासून जवळच हे एक शंकराचं मंदिर आहे. तर इथे आता मी दर्शन घेतो आहे. आणि हा जो सगळा व्ह्यू आहे हा खरंच खूप छान आहे. चारी बाजूंनी डोंगर आहे आणि तिथे मध्ये आपला टेंट आहे आणि गाडी पण आहे. खूप मस्त जागा आहे ही कॅम्पिंगसाठी. जर का तुमच्याकडे स्वतःचा टेंट नसेल तर तुम्ही दॉर्जे कॅम्प्समध्ये येऊन सुद्धा टेंट घेऊ शकता, पण त्याचे चार्जेस असतील. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, जसं की टॉयलेट्स मिळतील, जेवण मिळेल तुम्हाला, नाश्ता मिळेल, सकाळी चहा इन्क्लुडेड असेल त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. पण मी काय हे सगळं काय केलं नव्हतं, कारण की माझ्याकडे ऑलमोस्ट स्वतःचं सगळं सामान होतं. तर मी स्वतः सगळं लावलं आणि काल रात्री मी तेच केलं. चला आता निघायची वेळ झालेली आहे. आता आपण डायरेक्ट जाणार आहोत तिकडनं लेह सिटीला. सरचूमधून निघाल्यावर कॅमेरा सेटिंग्स चेंज करायला विसरलो आणि मग काय गाटालोप्स आणि त्याचबरोबर आपल्या राईडमधला दुसरा पास म्हणजेच नाकीला पास इथपर्यंतचं जो संपूर्ण शूटिंग आहे ते पूर्ण खराब झालं.
स्क्रीनवरती एक सॅम्पल बघू शकता तुम्ही. तर झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व, आणि आय प्रॉमिस की परत येताना हा राहिलेला जो इंटरेस्टिंग पार्ट आहे हा मी नक्की दाखवेल. सो व्हिडिओ आता कंटिन्यू करू, बघत राहा. सो फायनली गाटा लूप्स आणि त्याचा घाट संपल्यानंतर मी इथे लाचुंगला टॉपजवळ येऊन पोचलो आहे. लडाख राईड सिरीजमधला हा तिसरा पास आहे. त्याचं नाव आहे लाचुंगला पास, जो की आहे 16,616 फीटवरती. आणि मी मागे जिथे थांबलो होतो एका ब्रेकसाठी, तर थोडा ट्रक जाणे दे. तर मागे मी एका ब्रेकसाठी थांबलो होतो. तिथे मी नाश्ता केला आणि चहा घेतला, आणि त्याच्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर लाचुंगला टॉप आला. आणि रस्ता हा असाच आहे, पूर्ण खराब रस्ता आहे. अजून 10 किलोमीटर किंवा 15 किलोमीटरपर्यंत असा रस्ता मिळणार आहे मला. सो चला तर मग आता पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. एक छोटासा अपडेट नेटवर्कबद्दल द्यायचा आहे. तर ॲक्च्युली हा जो रस्ता असा खराब आहे त्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे एकतर पहिली गोष्ट, हा रस्ता सुधारवला जातो आहे, नीट केला जातो आहे, रस्त्याचं काम सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याच्या कामाबरोबरच इथे एअरटेल आणि जिओची लाईनसुद्धा टाकत आहेत. सो भविष्यात इथे नेटवर्क येऊ शकतं. आणि तिथे एक माणूस भेटला होता, त्याला मी विचारलं की कसलं काम चालू आहे. तर त्यांनी मला हे सांगितलं की एअरटेल आणि जिओचं नेटवर्कचं सेटअप चालू आहे. तर मग भविष्यात लवकरच आपल्याला इथेसुद्धा रेंज मिळेल. आणि एकदा इकडे रेंज मिळायला लागली की विषय संपला. सो हा होता छोटासा अपडेट. बाकी रोड तर तुम्ही बघतच आहात कसा रोड आहे. खराब, अतिशय खराब. मस्तपैकी जागोजागी पाणी साचलेलं आहे, त्यातून आपली शाईन वाट काढत चाललेली आहे. एकदम निवांतमध्ये चाललो आहे आपण. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली. ॲक्च्युली मी जेव्हा काल नाही आज सकाळी जेव्हा टेंटचं शूटिंग करत होतो त्यावेळेला काय झालं होतं की ट्रेनमध्ये खूप अंधार येत होता. सो म्हणून मी एक्सपोजर वाढवून कॅमेऱ्याचं थोडं एक्सपोजर वाढवलं, आणि ते वाढवलेलं एक्सपोजर माझ्याकडून तसंच सेट राहिलं. त्यामुळे झालं काय की जे पण मी पुढचे रेकॉर्डिंग्स केले गाटा लूप्समधले, त्याच्यानंतर नाकीला पासवाले, त्या सगळे फुटेजेस ओव्हर एक्सपोज्ड आलेत. आता माहीत नाही एडिटरमध्ये ते ओव्हर एक्सपोजर जाईल का नाही. चला निघून गेलो आपण इकडनं. समोर परत एकदा बर्फ बघायला मिळतोय मला. सॉरी भैया, लेफ्ट साईडचे जगात ही म्हणून घातली गाडी मी. आता मला कंटाळा आला या रस्त्याचा, पण कधी एकदा हा रस्ता संपतोय असं झालं. सो फायनली एकदम घाणेरडं ऑफरोडिंग संपलं आणि चांगला रस्ता चालू झाला आहे. एकदम गालासारखा गुळगुळीत रस्ता. चला आता डायरेक्ट नॉन स्टॉप लेह. वाव, काय रस्ता केला यार, एक नंबर. इथे तर गाडी 60, 70, 80 त्याच्याही पुढे जाऊ शकते. आला आपला टॉप गिअर. नाही, तोड नाही या रस्त्याला, तोड नाही आहे. एक नंबर. फक्त एवढंच आहे, डोंगरांची सावली आल्यामुळे थंडी वाजायला लागली.
झालं, नजर लागली माझीच मला. आला परत खराब रस्ता. चला. पाचव्या वरतून डायरेक्ट तिसऱ्या गेअरवर. काय ट्रान्झिशन आहे, वा. तर मित्रांनो, समोरचे डोंगर बघा, असं वाटतं की तो पूर्णपणे मातीचाच डोंगर आहे. नदीची वाळू असते ना, थोडी थोडी लाल लाल काळी काळी, तशीच माती दिसते सगळी. असं वाटतं की मातीचाच डोंगर आहे हा. पहिला रस्त्याने आधीच वाट लावली आहे, धूळ उडवतात आणि हे कारवाले. बघा ना, अजून पण कसं काम चालू आहे रस्त्याचं. चायला इकडे पण तीच हालत आहे जी मनालीला होती. लँडस्लाइड्स. टायर पूर्ण मातीच्या आतमध्ये रुततोय. हा चला, आला परत चांगला रस्ता. पळवा गाडी. हे आणि चला लवकर लेहला. हे बघा, त्या पॉइंटला म्हणतात द होल म्हणून ते पॉइंट आहे. तिथे फोटो काढतात लोक जाऊन. आता जाऊ शकत नाही म्हणा. तर असा हा चांगला रस्ता परत सुरू झालेला आहे आणि आपण आता गाडी मस्तपैकी पळवतो. थोडीशी जंप, बट इट्स ओके. लेट्स गो. यार ते कसं झालंय तिथे? असं कसं काय होऊ शकतं नॅचरली? असं वाटतं जणू काही तिकडे कोणीतरी जाऊन ना ती दगडं ठेवली आहेत अशी. तो बर्फ नाही, तो पांढरा रंग आहे फक्त, म्हणजे पांढरा डोंगर आहे, बर्फ नाही आहे तो. एवढ्या गरमीत बर्फ राहणार पण नाही. तसंही आत्तापर्यंत आपल्याला वॉटर क्रॉसिंग, मेजर असे काय वॉटर क्रॉसिंग बघायला नाही मिळाले. सगळे छोटे छोटेच वॉटर क्रॉसिंग होते. कारण की आता कुठे बघताय तुम्ही, बर्फच दिसत नाही आहे, राहिलाच नाही आहे बर्फ. एवढी गरमी होती इथे की बर्फ सगळा वितळून गेला कधीच. यार थँक्स टू BRO, काय मस्त रस्ता केलाय खरंच. सो फायनली मी आता आलोय पांगमध्ये. तर आत्ता आपण येऊन पोचलोय पांगमध्ये आणि इथे छोटासा ब्रेक घेतलाय चहा पिण्यासाठी म्हणून थांबलोय. तर इथे आपले काही महाराष्ट्रातले मित्र भेटले आपल्याला, तर सगळ्यांना एकदा दाखवतो. सगळ्यांनी हाय करा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चांगली आहे. काकू बोल एन्जॉय करतायत. तर आपली ट्रिप आता इथून कंटिन्यू होईल लेहला नॉनस्टॉप. इथं आतमध्ये कुठे थांबायचं नाही आहे, कारण की मागे एकदा नाश्ता पण झालेला आहे, आता चहा पण झालेला आहे, आता नाही थांबायचं आहे. चला तर मग डायरेक्ट लेहमध्ये भेटूया. अच्छा, 1.5 वर्ष बेळगावला. आप उधर क्या किए? अच्छा ओके, वो ट्राइपॉड है. हाँ, फ़ोटो खींचने के लिए. जैसे कई बार मैं अकेला तो लोग मिलते नहीं है ना, तो उस पे लगाते फ़ोटो खींचते. हाँ चलो निकलता हूँ मैं. बाय आंटी. बाय. यस, आते समय आऊँगा, नाश्ता करूँगा आपके यहाँ. हाँ चलो बाय. पांगमध्ये मला खूप मराठी माणसं भेटली.
बेळगावचे होते ते ॲक्च्युली. खूप बरं वाटलं आणि मला त्यांच्याशी बोलून. सगळे तरुण मुलंच होती, ते ग्रुपसोबत आले होते आणि लेहवरून ते परत चालले होते. पण ठीक आहे, अशीच चांगली चांगली माणसं भेटत राहू देत. मजा आली. आयुष्यभर लक्षात राहणारी ही ट्रिप माझ्या. सगळ्यात पहिलं ते फॉरेनर्स, त्याच्यानंतर आत्ता भेटलेले मराठी लोक, काही काही ग्रुप्स, बारालच्छाला पास जवळचा तो एक ग्रुप, त्याच्यानंतर ते नागपूरवाले 4 जणं, त्याच्यानंतर आत्ता हा ग्रुप. मजा आली खूप. चला आता पुढचा प्रवास डायरेक्ट लेहच्या दिशेने कंटिन्यू करूया आणि लवकरच भेटूया लेहमध्ये. पण त्याआधी लेहमध्ये जाताना सुद्धा खूप काही काही गोष्टी चांगल्या आपल्याला बघायला मिळतात. सो त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि अजून एक पास आपला बाकी आहे, तांगलांगला त्याचं नाव आहे. व्ह्यू बघा कसला मस्त व्ह्यू आहे. आणि हा पुढचा रस्ता. हो 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 हो. बर्फ अजून पण पूर्ण वितळलेला नाही हा. काही काही ठिकाणी बर्फ आहे उंचांवरती. तिकडे बर्फ मागे आणि इकडे हे बंजर पहाड, काही सुद्धा नाही इथे. आणि या पहाडामधून मी एकटा निवांत गाडी चालवतोय. काय कसलं टेन्शन नाहीये 10 दिवसांसाठी. वाह, एकदम मजा आली. गोष्टी आत्तापर्यंत सगळ्या प्लॅनिंगनुसार चालल्या आहेत. मी ठरवलं होतं की 2 तारखेला मला लेहमध्ये पोचायचं आहे. मी बरोबर 2ला लेहमध्ये पोचलो आहे. आणि उद्याला मला लेह एक्सप्लोअर करायचं आहे, तर उद्याला मी लेह एक्सप्लोअर करून थोडीशी रेस्ट घेईल आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास बाकीच्या लेह लडाखमधल्या ठिकाणांसाठी सुरू होईल फायनली. वा वा वा, प्रत्येक टर्न सोबत नजारे बदलत आहेत. मग अशी टर्न घेतला तेव्हा एकदम सुकलेला डोंगर समोर आला, आता टर्न घेतला तर हे समोर आलं. वा, क्या बात आहे यार. तर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली. जर का तुम्ही खूप वेळापासून एकटे गाडी चालवताय आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की थोडासा तुम्हाला त्रास होतोय, डोकं वगैरे दुखतंय, तर काय करा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाणी प्या. आणि त्याच्यानंतर जिथे कुठे अशी लोक भेटतील ना, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी बोला. कारण की ना, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागता त्यावेळेला ते त्यांचा अनुभव सांगतात, आपण आपले अनुभव त्यांना सांगतो. याच्यामुळे काय होतं की मेंदू आपला डायव्हर्ट होतो, आपलं माइंड डायव्हर्ट होतं आणि आपल्याला ते दुखण्याकडे लक्षच राहत नाही अजिबात. जसं की आत्ता माझं झालं की सकाळपासून माझं डोकं बऱ्यापैकी दुखत होतं. मला माहिती आहे ते का दुखत होतं. ॲक्च्युली थंडी काल रात्री खूप होती, त्याच्यामुळे ते डोकं दुखत होतं. पण काय म्हणतात त्याला, जेव्हा मी त्यांच्यासोबत बोलायला लागलो, त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगितले, मी माझे एक्सपिरियन्सेस सांगितले, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि आता अजिबात डोकं वगैरे काही दुखत नाही आहे. सो आत्ता हा जो एरिया लागलेला आहे, ह्या एरियाला म्हणतात मोरे प्लेन्स. आणि हा जवळजवळ पूर्ण स्ट्रेट रस्ता आहे. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर किंवा त्याच्याही पेक्षा जास्ती, मला नाही माहिती, पण पूर्ण स्ट्रेट रस्ता आहे हा. आणि अशा या मोरे प्लेन्समधून गाडी चालवायला काय मजा येते सांगू तुम्हाला मी. आत्ता ड्रोन पाहिजे होता इथे, काय शूटिंग आलं असतं यार, लय भारी. हो 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 हो, बापरे, खतरनाक होतं ते, जे काय होतं ते. 2 मिनिटासाठी वरती चालू होतो मी हवेत. हे बघा परत. रस्त्याला बॅलन्स नाही आहे, त्याच्यामुळे गाडी अशी जंप मारते अधूनमधून.
जसं तुम्ही पांग क्रॉस कराल, पांग क्रॉस केल्या केल्याच तुम्हाला एक छोटासा घाट लागेल. तो घाट संपला की तिथून पुढे चालू होतो मोरे प्लेन्स हा एरिया. मोरे प्लेन्स हा असा एरिया आहे की तुम्ही बघू शकता की मधून एक सेंटरनी रोड चालला आहे आणि दोन्ही बाजूला फक्त प्लेन्स आहेत, बाकी काहीच नाही आहे. स्कायचा कलर पण एकदम ॲनिमेटेड झाला आहे. आपण लहानपणी डोरेमॉन निंजा हतोडी बघायचो ना, तिथे कसा ढगांचा रंग असायचा तसा झालेला आहे ढगांचा रंग. अरे काय दिसतंय, मी कुठे आलोय? स्वर्गात. गाडी पण मस्त 80-90च्या स्पीडनी चालते एवढ्या उंचावरती येऊन सुद्धा. दिस इज अमेझिंग. थँक्यू होंडा. तर तांगलांगला पास अजून 24 किलोमीटर आहे, उपशी 84 किलोमीटर आहे आणि लेह अजून 114 किलोमीटर आहे. म्हणजे साधारणपणे 2 तास लागतील. आणि आत्ता वाजलेत 3:15, म्हणजे 5:30 पर्यंत आपण पोचून जाऊ. तर आत्ता मी पोचलो आहे तांगलांगला पास जवळ. इकडनं अजून 8 किलोमीटर आहे तांगलांगला पास. आणि त्याचा जो घाट आहे छोटासा, तो चढायला सुरुवात केलेली आत्ता. आणि एक सांगायचं झालं तर मोरे प्लेन्समध्ये माझा म्हणजे मनालीपासून मोरे प्लेन्स किंवा मनालीपासून जे आपण लेहला चाललो आहे त्या रस्त्यामध्ये माझा गाडीचा 5वा गिअर पहिल्यांदाच फक्त मोरे प्लेन्समध्ये लागला. त्याच्या आधी कुठेही एकदाही मला 5व्या गिअरची गरज नाही पडली. 4थ्या गिअरमध्येच गाडी 60-70पर्यंत जात होती, पण 5व्या गिअरची काही गरज पडली नव्हती. पण मोरे प्लेन्समध्ये 5वा गिअर लागला बाबा गाडीला एकदाचा. बायकर्स फिलिंग तुम्ही समजू शकता की कुठल्या गिअरमध्ये चालते गाडी, कुठल्या गिअरमध्ये नाही चालते, हे सगळं करायला मजा येते जरा. ते एकदम तिकडे वरती काहीतरी दिसतंय स्ट्रक्चर, माझ्या मते तोच असावा तांगलांगला पास. तर बापरे, अजून खूप वरती जायचं आपल्याला. तिथे काही लोक पण दिसत आहेत जे फोटो वगैरे काढतायत. बघूया आता तिथे गेल्यानंतरच कळेल ते काय तांगलांगला आहे का आणखीन काय वेगळं आहे. तर फायनली मित्रांनो, मी आत्ता येऊन पोचलो आहे तांगलांगला पास जवळ. हा आहे आपल्या मनाली टू लेह जर्नीमधला आतापर्यंतचा हायेस्ट उंचीवरचा पास, जो की आहे 17,482 फुटांवरती. गेलो तांगलांगला पासवरतून. कॉज डोकं आधीच थोडंसं दुखतंय, काय माहिती कशामुळे दुखतंय. श्वास घ्यायला तर त्रास होत नाही आहे, पण डोकं भयानक दुखतंय एका बाजूने. काय माहिती, बहुतेक माझा तो डोकेदुखीचा प्रॉब्लेम तोच प्रॉब्लेम आहे अजून. ठीक आहे, बघूया. आणि मेन म्हणजे तांगलांगला पासला तुम्ही पण कोणी जास्त वेळ थांबू नका. 15 मिनटापेक्षा जास्ती तर थांबूच नका तिथे. हे बघा बर्फ, सगळा काळा काळा डिझेलवाला बर्फ, डिझेलचं दूर बसून बसून काळा झालेला बर्फ हा हळूहळू वितळतोय. तर इकडनं लेह अजून आहे 110 किंवा 109 किलोमीटर. आणि हा थोडासा ऑफ रोड आत्ता मिळाला आहे. तुम्ही बघू शकता केवढा बर्फ आहे इथे. 12 लच्छालापेक्षा चांगला बर्फ आहे या पासला. वाटलं नव्हतं की एवढा बर्फ बघायला मिळेल.
सगळं खराब खराब बर्फ आहे, पण हा फ्रेश ऑब्वियसली फ्रेश तर मिळणारच नाही आत्ता. सगळा असाच बर्फ मिळेल, खराब आणि घाण. पण ठीक आहे, चला तेवढं तर तेवढं बघायला तर मिळतंय. काही दिवसांनंतर पण असं पण होऊ शकतं की आपल्याला वॉटर क्रॉसिंग्स बघायलाच मिळणार नाहीत, कारण की या लोकांनी काय केले, साईडला ना असे छोटे छोटे कॅनल्स बनवलेत. त्याच्यामुळे काय होतं आहे, बर्फाचं वितळलेलं पाणी जे आहे ते कॅनल्स थ्रू खाली जातं, पाठवलं जातं. तर मित्रांनो, आत्ता मी रुमत्से या गावात आलो आहे. रुमत्से आणि रुमत्सेपासून आणखीन एक गाव आहे, सासोमा म्हणून नाव आहे त्याचं. तर रुमत्सेपासून आल्यानंतर ना इथले सीन्स अगदीच बदलून गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की छोटी छोटी शेतं आहेत इथे, त्याच्यानंतर हिरवीगार शेतं आहेत. वाव यार, काय मॅजिकल आहे यार. प्रत्येक वळणावरती काही ना काहीतरी आहेच वाढून ठेवलेलं. एक नंबर. ते बघा, एवढ्या सुक्यामध्ये अशी झाडं मिळाली आपल्याला बघायला. आणि वा, समोर एक शेत आलंय. वेलकम टू विलेज सासोमा. तो आत्ता सासोमा गावात आपण एंटर केलं आहे. कुठेतरी वेगळ्याच देशात आलोय असं वाटतंय मला. हो, काय मजा चालली इकडे. अंगावर यायचा गाडी चालवता चालवता. आणि इकडे बघा छोटे छोटे स्तूप आहेत. वाव, दिस इज विलेज सासोमा. मस्त आहे. सासोमा नंतर आणखीन एक गाव आलंय जे की आहे गया. आणि इथली ब्युटी पण बघण्यासारखीच आहे. म्हणजे कॅमेरा बंद करावाच वाटत नाही मला, की थोडा वेळ कॅमेरा बंद करतो आणि समोर असे काहीतरी सीन्स येऊन जातात. वाव, किती छान वाटतंय. वेलकम टू विलेज गया. सो हे आहे विलेज गया. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे लाटो या गावामध्ये. आणि तुम्ही बघू शकता डोंगरांचा रंग कशा पद्धतीने बदललेला आहे. एक नंबर यार. शिट, हेवन, दिस इज हेवन. आणि आता हळूहळू अजून हेवन्स बघायचेत. ओ भाई, या झाडाची फुलं बघा किती सुंदर दिसत आहेत. अरे एक नंबर. सो लेह अजून इकडनं आहे 71 किलोमीटर, कारू आहे 35 किलोमीटर. खरंच यार, टेरेन बदलून गेला एकदम. म्हणजे या टेरेनला काय तोडच नाही राहिली, असा टेरेन झाला यार. आणि असं वाटतं की 3D मध्ये ट्रॅव्हल करतोय मी. इकडनं एक डोंगर असा येतो, तिकडनं एक डोंगर असा येतो, मग त्याच्या मागून कुठला तरी आणखीन एक डोंगर येतो. आणि त्या डोंगरामध्ये अशी हिरवीगार शेतं आपल्याला बघायला मिळतात. हा, पूर्ण लाल मातीचा डोंगर आला. तर आत्ता आपली लेहमध्ये एंट्री झालेली आहे. वन टाईम एंट्री फी 50 रुपये होती इथे. जसं जसं तुम्ही उपशीच्या जवळ याल तर उपशीच्या आधीच तुम्हाला तो चेकपोस्ट लागेल.
आणि आता तुम्हाला जे दाखवायचं होतं ते दाखवतो मी. ही आहे इंडस नदी आणि हा आहे उपशीचा ब्रिज. सो बघू शकता इंडस नदी. वाव, हार अमेझिंग दिस इज. आणि आणखीन एक, जर का पँगोंग लेकला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इकडनं राईट घेतलात तर पँगोंग लेकला जाऊ शकता आणि लेहसाठी तुम्हाला लेफ्ट घ्यावं लागेल. सो लेह अजून इकडनं 50 किलोमीटर आहे. चला तर मग. तर फायनली मित्रांनो, चिंचवडपासून पिंपरी चिंचवड पुणेपासून चालू केलेला हा जो प्रवास आहे तो आत्ता लेहमध्ये येऊन संपलेला आहे. सकाळी मी सरचूमधून 10 वाजता निघालो, साधारणपणे 9:45-10 या वेळेत, आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 8. तर रात्रीचे 8 वाजता मी पोचलो आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याला 10 तास लागले आज पोचण्यासाठी. कारण की मध्ये मध्ये घाटालूपचा वगैरे रस्ता जो होता तो खूप खराब होता. सोबतच अजून पांगपर्यंतचा जो रस्ता होता तो पण खूप खराब होता. पण एकदा पांग सोडलं आणि जसं मोरे प्लेस चालू झालं तिथून जी गाडी मी सुसाट पळवली त्याच्यामुळे ॲटलिस्ट मी आत्ता 8 वाजेपर्यंत तरी पोचू शकलो. वाटेत आपण खूप छान असे नजारे बघितलेत. लाटो, गया हे विलेजेस क्रॉस केल्यानंतर, सासोमा हे विलेजेस क्रॉस केल्यानंतर आपण जे नजारे बघितलेत त्याला काही तोडच नाही आहे. ह्यात काय विषयच नाही म्हणजे. आणि फायनली लेह सिटी एंटर केली आणि आता मी माझ्या रूममध्ये येऊन राहिलो आहे. तर रूमबद्दलची जी माहिती आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये देईल. सध्या माझा प्लॅन असा आहे की माझ्या अंगात काय अजिबात एनर्जी उरलेली नाही आहे. मी पटकन जेवण करणार आहे आणि सरळ झोपणार आहे डायरेक्ट. कॉज सकाळपासून सरचू जसं मी क्रॉस केलं आहे किंवा पांग जसं मी क्रॉस केलं आहे, घाटालूप्सपासून प्रचंड डोकं दुखत होतं. त्याच्यानंतर मी आलो रूमवरती, सामान वगैरे ठेवलं. थोडं मला ताप आल्यासारखं वाटतं आहे, त्यामुळे मी आता पटकन एक डायमॉक्स टॅबलेट घेणार आहे आणि डायरेक्ट झोपून जाणार आहे. तर मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तुमचे जे काही फीडबॅक्स असतील ते कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बघत रहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाचा साज.